श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. बी. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 86. भैयासाहेब मोडक हे इंदूरला राहणारे एक श्रीमंत गृहस्थ. श्री महाराजांची व त्यांची प्रथम गाठ पडली तेव्हा भैयासाहेब 16 वर्षाचे होते. पुढे श्री महाराज इंदूरला गेले म्हणजे भैयासाहेबांकडेच उतरत. ते भैयासाहेबांना नेहमी म्हणत, भैयासाहेब, भगवंताचे खरे दर्शन झेपायला मनाची मोठी तयारी लागते. ती आपल्यापाशी आहे का? आपण विकल्प सोडून नाम घेऊ म्हणजे मनाची आपोआप तयारी होईल. मग काय हो, नको म्हटलं तरी राम पाठीमागे लागेल. पुढे भैयासाहेबांची सांपत्तिक स्थिती खालावली आणि ते पुण्याला येऊन राहिले. तेथे ते तुलसी रामायण सांगत. रामायणाबरोबर नेमाने ते रोज श्री महाराजांच्या चरित्रातील एक प्रसंग सांगत. 1924 साली गोंदवल्याला श्री महाराजांची पुण्यतिथी झाल्यावर गणपतराव दामल्यांना भैयासाहेब म्हणाले, आता आम्ही चाललो. मला राम राम म्हणत अग्नी द्या. महाराजांनी माझे सोने केले आहे. माझ्याबद्दल कोणी वाईट वाटून घेऊ नका. पुढे एके दिवशी सकाळी 11 वाजता स्नान करून ते संध्या करीत होते. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी त्यांनी हातात पाणी घेतले. श्रीराम जय राम जय जय राम म्हणून त्यांनी पाणी सोडले आणि त्यांचा प्राण गेला. पुढे आहे नीलकंठ बाबा लोखंडे. हे श्री महाराजांचे निष्ठावान सेवक. शरीराने धिप्पाड. यांना लहानपणापासून श्री महाराजांनीच सांभाळले आणि त्यांच्याशिवाय कोणालाही हे मानित नसत. त्यांना श्री महाराजांनी पंढरपूरला राम मंदिराची व्यवस्था राखण्यासाठी ठेवले होते. यांच्या वृत्तीचा एक विशेष म्हणजे ते अतिशय प्रेमळ असूनही आपले चित्त कोठे गुंतू देत नसत. त्यांचा रोजचा 5000 जप आणि पंचपदी म्हणण्याचा नियम असे. तो त्यांनी कधीही चुकवला नाही. अंतकाळी नीलकंठ बाबांना प्लेग झाला. ते शेवटी वारंवार अभंग म्हणत तो असा, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. शेवटच्या क्षणी श्रीराम महाराज असे म्हणून त्यांनी प्राण सोडला. पुढे आहे विश्वनाथ. यांनी स्वतःबद्दलची माहिती कधी कोणास सांगितली नाही. ते म्हणत, महाराजच माझे सर्व काही आहेत. यांना परमार्थिक गोष्टींची चर्चा करणे आवडत नसे. ते स्वतः चर्चा करीत नसले तरी वेदांत जाणत होते. दिवसभर ते सारखे काम करीत आणि ते काम करीत असता त्यांचे नामस्मरण चालू असे. एकदा यांची काही मंडळींशी कुरुबूर झाली. त्यांना फार वाईट वाटले आणि त्यांनी श्री महाराजांना पत्र टाकले. श्री महाराजांनीही उपदेशात्मक असे उत्तर त्यांना ताबडतोब पाठवले. त्यात त्यांनी लिहिले होते, राम ठेवील ज्या स्थितीत त्यात मानी समाधान, हेच वैराग्याचे लक्षण जाण. आपले कर्तेपण टाकावे म्हणजे रामाला शरण जाता येते. श्री महाराजांचे ते पत्र म्हणजे विश्वनाथ म्हणत प्रत्यक्ष गीता आहे. पुढे आहे कृष्ण शास्त्री उप्पिन बेटीगिरी. हे कर्नाटकातील अतिशय विद्वान संस्कृत पंडित. यांना विद्वन मुकुटमणी अशी पदवी होती. यांची व श्री महाराजांची भेट बेलधडीला झाली. श्री महाराजांनी त्यांचा बहुमान केला आणि त्यांना गोंदवल्यास बोलावले. गोंदवल्यास असताना श्री महाराज एका शेतकऱ्याला परमात्मा सर्व करता कसा आहे हे समजावून सांगत होते. जवळच कृष्णशास्त्री होते. ते विवेचन चालू असता कृष्णशास्त्रींच्या मनात काही शंका आली की बोलण्याच्या ओघात श्री महाराजही तीच शंका काढून तिचे उत्तर देत. असे बरेच वेळा चालले. शेवटी श्री महाराज म्हणाले, हे बघ, शंकांना अंत नाही. तेव्हा विद्वानासारख्या शंका न घेता तू नाम घेत जा. हे शब्द ऐकून शास्त्री बुवा उमजले आणि त्वमेव शरणम मम म्हणून त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. श्री महाराज काशीमध्ये असताना शास्त्री बुवा बरोबर होते. शास्त्री बुवा व पंडित मदन मोहन मालवीय यांचा फार स्नेह होता. पंडित मालवीय एक मोठे संस्कृत कॉलेज काढण्याच्या खटपटीत होते. कृष्णशास्त्रींनी तेथे प्रधानाध्यापकाची जागा स्वीकारावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु श्री महाराजांची अनुज्ञा त्यांना मिळाली नाही. मात्र या निमित्ताने पंडित मालवीय येऊन श्री महाराजांना भेटून गेले.
त्याचा त्यांच्यावर फार परिणाम झाल्याचे ते म्हणत. काशीमध्ये संस्कृत पंडितांची सभा होती. शास्त्रीबुवा अध्यक्ष होते. संध्याकाळी 4 वाजता उघडे, खांद्यावर पंचा टाकलेला व लांडे धोतर नेसलेले शास्त्रीबुवा सभेला पायी निघाले. श्री महाराज म्हणाले, छे, आपण अध्यक्ष शोभलो पाहिजे ना. श्री महाराजांनी भरजरी शाल शास्त्रीबुवांना पांघरली. 2 चतुर माणसे बरोबर दिली आणि बग्गीत बसवून त्यांना सभेला पाठवले. स्वतः पंडित मालवीय त्यांना घेण्यास सामोरे आले. केडगावच्या साधूंनी एकदा शास्त्रीबुवांना एक भारी शाल दिली. शास्त्रीबुवांनी ती तेथेच एका गरीबाला देऊन टाकली व ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर घातली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, आपले चुकले शास्त्रीबुवा. प्रारब्धाने आलेले नको म्हणणे हे सुद्धा वैराग्याला बाधक असते. शास्त्रीबुवा म्हणाले, हे सत्पुरुष कुठे आणि कसे पकडतील याचा नेम नाही. काशीहून धारवाडला आल्यावर 1-2 वर्षातच कृष्णशास्त्रींना अर्धांगाचा झटका आला. पुढे ते गोंदवल्यास आले. श्री महाराज रोज त्यांच्या समाचाराला जात. शास्त्रीबुवा श्री महाराजांच्या दर्शनास आले म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवीत आणि त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घेत. पंडितांच्या सभेत गर्जना करणारे कृष्णशास्त्री श्री महाराजांशी बोलताना मात्र नेहमी जी महाराज, होय महाराज असे लीनतेने बोलत. या महापुरुषाचा अंत 1920 साली झाला. पुढे आहे श्री रामानंद उर्फ पांडुरंग बुवा. यांचा जन्म इसवी सन 1880 मध्ये झाला. बुवा लहानपणापासूनच अंगाला राख फासून जटा वाढवून राहत. श्री महाराजांनी त्यांना लग्न कराव्यास लावले. त्यांचा भजनाकडे जास्त ओढा. ते भजने म्हणतही चांगली. त्यांची काव्यशक्तीही फार मोठी होती. त्यांनी श्री महाराजांच्यावर अनेक सुंदर कवने केली आहेत. 1930 साली बुवांनी गोंदवल्यास आपला देह ठेवला. पुढे आहे शिवप्पा कुलकर्णी. साध्या प्रापंचिक मनुष्याने जर निष्ठेने व चिकाटीने नामस्मरण केले तर त्याला परमार्थ कसा साधता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे यांचे जीवन. हे PWDमध्ये नोकरीला होते. पेन्शन घेतल्यावर मुलावर संसार सोपवून त्यांनी जपाच्या अभ्यासाला सुरुवात केली. 8-10 वर्ष अभ्यास झाल्यावर त्याची प्रचिती त्यांना येऊ लागली. दुसऱ्याच्या मनातील विचार समजणे वगैरे शक्ती प्राप्त होऊ लागल्या. परंतु हळूहळू त्यांचा जप कमी होऊ लागला. श्री महाराजांना अंतर्ज्ञानाने हे समजून त्यांचा संदेश आला की हे अनुभव म्हणजे परमार्थ मार्गावरील मैलाचे दगड आहेत. आपण बरोबर मार्गाने जात आहोत हे दाखवणे एवढेच त्यांचे काम. जप थांबवू नये. पुन्हा जप सुरू केल्यावर त्यांचे अंतःकरण शांत झाले. अंतकाली त्यांना श्री महाराजांचे आणि ब्रह्मानंदांचे दर्शन होऊन त्यांनी गदग येथे देह ठेवला. पुढे आहे बळवंतराव घाणेकर. हे ओव्हरसिअर होते. भाऊसाहेब केतकरांच्यामुळे श्री महाराजांच्या जवळ आले व त्यांचा अनुग्रह घेऊन त्यांनी नामस्मरणाला सुरुवात केली. आपण नोकरी सोडून पेन्शन घेऊन गोंदवल्यास राहावे असे त्यांच्या मनाने घेतले. परंतु श्री महाराजांनी त्यांना परावृत्त केले. प्रपंचामध्ये राहून त्यातील सर्व प्रसंगांना तोंड देत असता नामाचे अनुसंधान ठेवणे हे त्यांच्या चरित्राचे वैशिष्ट्य आहे. हे फार मोठ्या पारमार्थिक अधिकारापर्यंत जाऊन पोचले होते. पुढे आहे अण्णासाहेब मनोहर. मनोहर पुण्यामध्ये इंजिनियर होते. श्री महाराज म्हणजे त्यांचे देव. त्यांचा शब्द म्हणजे वेदाप्रमाणे मानित. यांचे नामाचे अनुसंधान अखंड चालू असे. शेवटी यांना अर्धांग झाला असता एकाने विचारले, महाराजांनी हे असे कसे केले असे तुमच्या मनात येत असेल नाही? त्यांच्या डोळ्यात खटकन पाणी आले. ते म्हणाले, छे छे, हा विचार माझ्या मनाला शिवलासुद्धा नाही. माझ्या प्रारब्धाने हा आजार आला, पण त्यामध्ये सुद्धा माझे नाम पूर्ववत चालू आहे. ही महाराजांची खरी कृपा होय. पुढे आहे कृष्णदास. हा मुंबईच्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याचा मुलगा. प्रथमपासूनच याला परमार्थाची गोडी. हा BCom झालेला होता. याचे मन व्यापारात रमेना. हा एक दिवस घरातून बाहेर पडला आणि देवाने भेट द्यावी म्हणून मारुतीच्या देवळात धरणे धरून बसला. 29 दिवस झाले तरी भेट होईना.
म्हणून एका डोंगराच्या कड्यावर जाऊन जीव देणार. इतक्यात त्यास श्री महाराजांचा आवाज ऐकू आला, कृष्णदास मागे फिर, हा देवाला भेटण्याचा मार्ग नाही. श्री महाराजांच्यावर यांची फार भक्ती होती. हे शेवटी बायकोसह लोणावळ्यात जाऊन राहिले होते. त्यांनी नामस्मरण शेवटपर्यंत सोडले नाही. पुढे आहे गंजूर व्यंकणय्या. बंगलोरजवळ चिंतामणी नावाचे गाव आहे. तिथे हे राहत. तेथे श्रीरामाचे मंदिर स्थापन करून श्री महाराजांच्या नावाने भगवन नामाचा आणि उपासनेचा निस्वार्थीपणाने प्रसार करणारी ही एक व्यक्ती होती. यांचा जन्म सन 1883 झाला. गुरुच्या शोधात असता श्री महाराजांनी दृष्टांत देऊन गोंदवल्यास ये असे सांगितले. त्याप्रमाणे रंगाचारी नावाच्या गृहस्थाबरोबर तेथे गेले. त्यावेळी श्री महाराज गावाला जाण्यास निघाले होते, पण सर्व तयारी झाली तरी ते निघेनात. शिष्यांनी विचारले तेव्हा श्री महाराजांनी सांगितले, 2 माणसे फार लांबून मला भेटायला येत आहेत. थोड्याच वेळात ते दोघेजण तेथे जाऊन पोचले. पुढे त्यांना श्री महाराजांनी नाम दिले. ते सपाटून जप करीत. निवृत्त झाल्यावर चिंतामणी येथे राहून गावातील भक्तांच्या सहकार्याने त्यांनी 13 कोटी राममंत्राचा जप पूर्ण केला. तेथे श्री ब्रह्मचैतन्य राम मंदिर नावाचे सुरेख राम मंदिर त्यांनी बांधले. त्यात श्री रामचंद्राबरोबर श्री महाराजांची ही संगमरवरी मूर्ती बसवलेली आहे. 20 वर्ष उत्तम उपासना चालवून तसेच अत्यंत निरहंकाराने आणि प्रेमाने नामाचा प्रचार करून व्यंकणय्यांनी काही वर्षापूर्वी देह ठेवला. पुढे आहे डॉक्टर कुर्तकोटी. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.